नेहमीच निवडणूक आयोगावरती आरोप केले जातात. निवडणूक आयोग नेहमीच सरकारची भूमिका मांडताना दिसत आहे. एकीकडे दोन पक्ष यांची सुनावणी घेताना मूळ पक्ष कोणाचा आहे याचा विचार न करता ज्यांच्याकडे आमदार खासदार आहेत त्यांना तो पक्ष देऊन टाकला. इतकंच नव्हे तर 2024ची विधानसभा निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनाही आश्चर्याचा धक्का देणारा निकाल लागला. यामध्ये खुद्द देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते यांनीही कबूल केलं की आम्हाला इतकं बहुमत कसं मिळालं यावरती आमचाही विश्वास बसत नाही. मात्र यामध्ये खरंच काहीतरी गौडबंगाल झाला आहे का याची चर्चा वर्ष दीड वर्षापासून जोरदार सुरू आहे. राहुल गांधी असतील, प्रकाश आंबेडकर असतील यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत दरवाजे ठोठावले, मात्र ज्यांचं सरकार त्यांचाच निकाल अशी ही बातमी समोर येऊ लागली, चर्चा येऊ लागली. खरं तर पुणे जिल्ह्यातील खडकवासला मतदारसंघ या ठिकाणी 211 विधानसभा क्रमांक पुणे जिल्ह्यासाठी जी निवडणूक प्रक्रिया पार पडली 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला 23 नोव्हेंबर रोजी आणि विजयी उमेदवार भारतीय जनता पक्षाचे झाले. मात्र हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जिंकून येऊ शकत नव्हते असा वारंवार त्या ठिकाणचा सर्वे समोर आला, जनमत समोर आलं आणि त्या ठिकाणी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन शिवाजीराव डोडके हे दुसऱ्या क्रमांकावरती जाऊन पराभूत झाले. मात्र त्यांनी अपील दाखल केलं की मला पुन्हा मतमोजणी करायची. सुप्रीम कोर्टाने आदेशही दिले. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आता त्या मशीन पुन्हा एकदा तपासायच्या. त्यामध्ये मॉकपोल, त्या पडणाऱ्या चिठ्ठ्या आणि प्रत्यक्ष मतदान किती झालं त्या मशिनीमधल्या काही चेक करायचे होते. मात्र निवडणूक आयोगाने नवीनच फंडा आणला. नवीन मशीन, नवीन मतदान घेणार, नवीन 1400 मतदान, परत चिठ्ठ्या मोजणार. मात्र यापूर्वी झालेलं मतदान का मोजत नाही हा एक घोटाळाच समोर येऊ लागला आहे की काय, सरकारचा आणि आयोगाचा भांडा फुटतो की काय अशी चर्चा आहे. जर कर नाही तर डर कशाला. ज्या पद्धतीने त्या निवडणुका घेतलेल्या आहेत तीच मशीन आणि तेच मॉकपोल मोजाना परत मोजायची काय गरज असाही आरोप डोडकेने या ठिकाणी केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचे दरवाजे पुन्हा ठोठवणार आणि सरकारला उघडं पाडणार असंही त्यांनी म्हटलेलं आहे. जेव्हा सरकारने काही केलं नाही, आयोगाने काही केलं नाही, सत्य आहे तर त्याच मशीन तपासायला हव्या. नव्याने मशीन आणून मतदान घेऊन मोजायची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे.